तर राजन साळवी यांच्या मुलाच्या व्यावसायिक भागीदाराची आज एसीबी कडून चौकशी होणार आहे। दिनकर सावंत आज रत्नागिरीमधील एसीबी कार्यालयामध्ये हजर राहणार आहे। शुभम साळवी यांच्या जबानीनंतर आता आज व्यावसायिक भागीदाराची देखील चौकशी होणार आहे। दिनकर सावंत साळवी कुटुंबासोबत व्यावसायिक भागीदार असतानाचे टेंडर फाईल आणि इतर कागदपत्र एसीबीनं मागवली आहेत। याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। उद्धव ठाकरे गटाचे उपनेते आणि माजी आमदार राजन साळवी यांच्या मागे पुन्हा एकदा एसीबीचा ससेमिरा या ठिकाणी कायम असलेला पाहायला मिळतो आहे। कारण साळवी यांच्यासोबत भागीदार असलेले दिनकर सावंत यांना आज एसीबी कार्यालयात चौकी हजर राहण्याची नोटीस या ठिकाणी बजावण्यात आलेली पाहायला मिळते आहे। दिनकर सावंत यांना साळवी कुटुंबियांसोबत ज्या टेंडरमध्ये या ठिकाणी भागीदार होते अशा टेंडर फाईल आणि इतर कागदपत्र या ठिकाणी सोबत आणावी असं एसीबीने या ठिकाणी म्हटलेलं पाहायला मिळतं आहे। रत्नागिरी नगर परिषदेच्या दांडे आडम इथल्या घनकचरा प्रकल्पाच्या वॉल फेन्सिंग कामात सावंत आणि साळवी कुटुंब हे एकत्र पार्टनर या ठिकाणी होते आणि त्याचमुळं दिनकर सावंत यांना आज रत्नागिरीच्या एसीबी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहण्याचा या ठिकाणी नोटीसीमध्ये उल्लेख आहे। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी।